भेदिता सुमित्राच्या आशिरे आक्रंदते नरनारी बोंब सुटले निशाचे रे अपंपरे राक्षसा. रामचंद्र भगवान की जय. ज्यावेळेस लंका जळायला लागलेली आणि त्यावेळेस असणाऱ्या वानर सैन्य आनंदित लंकेमध्ये असणारी बोंब सुटलेले आणि त्या ठिकाणी लक्ष्मण असणारा लक्ष्मणनं बाण सोडला आणि लंका जाळली असं ते असणारे राक्षस बोलू लागलेले. विंदुनिया अग्नि बाणा निद्रेताचे करता नामाची पुरुषार्थ कोणे निंदे लक्षण शास्त्र धर्म. त्या ठिकाणी झोपलेले सुद्धा मेले. मग त्या ठिकाणी म्हणजे आम्हाला आमचा सांभाळणारा कोण आहे, आमचा सांभाळणारच कोणी नाही म्हणजे अशी त्यांची असणारी अवस्था झालेली. आणि पाठीरा कापला कोणी नाही. ह्यांचा असा निश्चय ठरला की हे लक्ष्मण आपल्याला वाचू देत नाही, वानर सैन्य वाचू देत नाही असं त्यांच्या मनामध्ये विचार येऊ लागले. लंका बोना झाळेता निद्राताची जन तरी काय मारिला दशातन निंदे लक्षण शास्त्र धर्म. झोपलेले सुद्धा हे शास्त्र धर्माचा नियम आहे का म्हणजे? हो, शास्त्र धर्मामध्ये नाही. आपण काय मेल्यावर हत्या करणार, झोपल्यावर माणसाला मारले असं आपण म्हणतो. कारण ते रामाचं ब्रीद होतं. पहिले त्या पाठीमागं लागू नये, मेलेल्यावर हत्या करू नये असं त्याचं ब्रीद ते होतं. म्हणून ते असं म्हणाले हे का लक्ष्मणाचा नियम आहे का शास्त्र धर्म आहे काय असं राखे बोलाले. रात्री माझी जोंद ते करणे चोरून अग्नी लावणे ही संवाद धर्माची चिंडे हाजीरवान एक शास्त्र धर्म. झोपीत मारणं, रात्रीचे डोक्यात दगड घालणं हे शास्त्र धर्माचा नियम आहे नाही म्हणले. समोरासमोर युद्ध करावं, समोरासमोर भांडावं हा शास्त्र धर्माचा नियम आहे. ही नीती आहे. ही लक्ष्मणाची नीती का म्हणजे अग्निबाण टाकला आणि लंका रात्र जाळायला लागलेले आहेत, झोपलेले सुद्धा जाळायला लागलेले आहेत म्हणून ते चिंतेमध्ये पडलेले आहेत. बाहेर आल्या रणांगणे मारेने वीरांची अस्त्रेने धडमुंडा किंता धरणे अध्यक्षने मे करीना. त्या ठिकाणी लक्ष्मण म्हणतो हे राक्षस बाहेर आल्यावर एका क्षणामध्ये सगळ्याचा नाश करीन, एकाच बांध सगळ्याचा विध्वंस करीन एवढा लक्ष्मण खवळलेला आहे. आणि काय करू लागलेला आहे? मजा असताच रामचंद्र काशिया राक्षसाचा दरारा विंदुनिया बाणदार दस शिरा नेवटीने. लक्ष्मण अतिशय रागाने लाल झालेला आहे. माझ्या पाठीमागा माझा प्रभू रामचंद्र आहे आणि रामाचं नामस्मरण माझ्या मुखामध्ये. कसला रावण आहे? रावण लंकेच्या बाहेर निघल्यावर एका बाणाने मी त्या रावणाचा शिरछेद करीन असं त्या ठिकाणी लक्ष्मण बोलू लागलेला आहे. निवारून या लक्ष्मणा वरदोन या वानर गणांना जाळावे निद्रित जन लंका बोन जाळावे. हो, त्या ठिकाणी असा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी वानर सेने सगळं बसलेले. एक लक्ष्मणा अरे काय करलास म्हणजे? अरे झोपलेत ना, हे रात्रीची वेळ आहे. झोपेत मारणं हा धर्म आहे, हे नीतीचं कार्य नाही आहे. आणि तू रात्रीचाच बाण सोडून नका जाणार म्हणजे अरे झोपलेले मारायची असणारा नीतीच्या विरुद्ध आहे. हे असणारा बाण असणारा तो बंद कर असं लक्ष्मणला सांगितलं. निद्रित जाळीत ते देख अंगी लागे महापातक ते वर्धुनिया रघुकुळ टिळक युद्ध सम्मुख करू इच्छे. प्रभू रामचंद्र मुलाला लक्ष्मणा अरे झोपीत मारणे हे महापातक आहे. राक्षस झोपलेले, लेकरं बाळा झोपलेले, अग्निबाण टाकायला लागलास आणि त्यांचा विध्वंस करायला लागलेला आहेस, हे फार मोठा पातक होईल असा त्या ठिकाणी बोलू लागला. समुख्या ते निर्वाण करवया रावणाची रण सैन्य सदावे संपूर्ण रघुनंदन आज्ञाप्ये. प्रभू रामचंद्र लक्ष्मणा राजा रावण उद्या युद्धाला येणार आहे आणि युद्धाला आल्यानंतर समोरासमोर युद्ध करायचे. आपलं सैन्य सज्ज कर आणि सज्ज करून त्या रावणाबरोबर युद्ध कर असा लक्ष्मणाला सांगू लागलेला. ऐकून श्रीराम वचन सुग्रीव घाले लोटांगण हरिके गर्दुनी आपण वानरगणा नियमित. ज्यावेळेस प्रभू रामचंद्रानं सांगितलं तेव्हाच असणाऱ्या सुग्रीवाला अति आनंद झालेला आहे आणि सर्व वानर सैन्याला राजा सुग्रीव आज्ञा देऊ लागलेला आहे. उद्या राजा रावण युद्धाला येणार आहे, आपली युद्धाची सज्ज तयारी करा असं त्या ठिकाणी सुग्रीवानं सांगितलं. रावणाची करवया रण श्रीरामे नेमिले आपण सुग्रीव आज्ञा अति दारुणे वानरगणाने मारते. उद्या रावण युद्धाला येणार आहे
रामानं सांगितलं. सुग्रीवानं आपापल्या जशा सैन्याच्या तुकड्यात या तुकड्या असणाऱ्या सज्ज केल्या. कोणत्या दिशेने रावण येणार आहे, कोणत्या दिशेने असणारे राक्षस येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण युद्ध करायचंय. राजा सुग्रीव सांगू लागलेला आहे. अजिते करिता रणांगण वेचावाच राम काजी प्राण मागे पळाला तो जाण अंगदे आपण मारावा. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रानं सांगितल्यावर राजा सुग्रीव सांगू लागलेला आहे रावण आपलं सैन्य घेऊन येणार आहे, त्याच्याबरोबर असं समोर युद्ध करायचे. पण एखादा पळून जर माघारी चालला तर त्या अंगदाला सांगते की माघारी जाणार लगेच त्याला मार. बोलला वानरला जे पळून जाते त्यांना मार अशी आज्ञा आणि अंगदाला जीव लागलेला आहे. मातुळ मावचा मेहुना नातो चुलता पुतण्या बंधू सुतो स्त्रियाचा बंधू अत्यंत आपतोय करावा घात रणी सरता. रणाच्या ठिकाणी कुणाचा बाहू नाही, कुणाचा मेहुणा नाही, कुणाचा नातेवाईक नाही, काही बघायचं नाही. म्हणले रणाच्या ठिकाणी रणनीती म्हणजे नीतीच. कुणी समोर आला तरी त्याला मारायचंय असं त्या ठिकाणी राजा सुग्रीव वानर सैन्याला बोलू लागले. वंचकपणा त्याची मारावे आपण त्याचा घेतल्याही प्राण दोष दारुण बाधेना. त्या ठिकाणी राजा सुग्रीव अंगदाला सांगला अंगदा जे राम कार्यासाठी आपण या ठिकाणी आलोत आणि राम कार्य करायचं सोडून जो पळून जाईल या युद्धाला देणं त्याचा निश्चित घात कर, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं पाप नाहीये असं अंगदाला बोलू लागले. अंगद बोलला सोन पळत्या देऊन बैदाना मी मारिंद चांदने रणविंदाने पा माझे. अंगदानं सांगितलं हे सुग्रीवा हसायला लागला तो अंगद. रणाच्या ठिकाणी रावण जरी पळायला लागला तरी त्याला मी मारणार आहे, माझी अंगण बघ असा सुग्रीवाला बोलला. कोणी अंगदाची मात संतोषला रघुनाथ टाळे पिटली वाहन राहता रण्या कांत वधावया. त्या ठिकाणी सर्व वानर सैन्य टाळी वाजवलेली टाळी आमचा अंगद असणारा किती पुरुषार्थे. अहो राक्षसन वानर पळताना तर कुणी मारेन, चिलटा मारायचे अवघड नाहीत. पण एखादा इचू हातात धरून बघा कसं होतंय ते. रावणीच्या सारखा इंग्लिसारखा बोलले रावण जर पळायला लागला आमचा अंगद त्या रावणाला मारणार आहे म्हणून सर्व वानरांनी टाळी वाजवलेली आहे. दिवस उगवताची जाण दे कोणी लंका ध्यान कोपातला दशानन खात दशन ते राग. ज्यावेळेस रावण झोपेतून सकाळी जागा झाला लंकेकडे तर लंका जळून खाक झालेली आहे. त्यावेळेस राजा रामला राग आला. हे वानरच काम झालेले म्हणले. अतिशय राग आला आणि रागाच्या भरात राजा रावण राक्षसांना काय नाही करू लागला. कुंभकर्णाचे कुंभर कुंभ निकुंभ महासुर युधा धाडले तत्वर नरवानरे मारावया. त्यावेळेस राजा रामला एवढा राग आला आणि रागाच्या विषयामध्ये कुंभकर्णाचे दोन मुलं होते, एक कुंभ आणि एक निकुंभ अशी त्यांची नावं. आणि त्या दोघांना या रामाबरोबर युद्ध करण्याकरता राजा रावण त्यांना दारू लागलेला आहे. कुंभ निकुंभ दोघे जण वाढीवे गरजती आपण वानर बापुडे ते कोणे राम लक्ष्मण निर्दाळू. कुंभ आणि निकुंभ त्या कुंभकर्णाचे मुलं यांनी गर्जना केली रावणा अरे हे वानर हे बापुडे पाले खाणार आहेत, आमच्या पुढे त्यांची कशी शक्ती आहे, काय त्यांचा पराक्रम आहे, आम्ही त्या राम लक्ष्मणला सर्व वानर सैन्याचा नाश करू असं गर्जना करून कुंभ दोघा वीर सैन्य सदोनी समग्री निघाले लंके बाहेर वीर गरजते गरजते. मोठ्यांना गर्जना करू लागलेले आहेत, दुदुंबी वाजू लागलेले आहेत, वाद्य वाजू लागलेले आणि हे दोन मुलं असणारे कुंभकर्णाचे लंकेच्या बाहेर युद्ध करण्यास निघाले. रता स्वेसी मज मातंग सनद बदच तुरंग कुंभकर्णा पुत्र चांगे वीरन व्यंग युधार्थी. युद्धाला ज्यावेळेस जो वीर निघाल ते पुन्हा लंकेत येणार ना मग त्याचा सात श्रृंगार करत होता राजा रावण. चांगल्या दिव्य प्रकारचे रथ दिले, घोडे दिले, 4 प्रकारचं सैन्य दिलं आणि या कुंभकर्णाच्या 2 मुलांना रामाबरोबर युद्ध करण्याकरता लंकेच्या बाहेर पाठवलं. रावणाच्या आज्ञेवरी नाना वाद्यांचे गदरी दोघे निघताचे बाहेर येता वानरे देखिले. ज्यावेळेस ही असणाऱ्या लंकेच्या बाहेर निघाले त्यावेळेस असणारा वाद्यांचा गजर होऊ लागलेला आहे. कुंभकर्णाचे मुलं आहेत, अतुरबळी आहेत, महाशक्तिशाली आहेत, नक्की या वानराचा असणारा घात करतील, नाश करतील म्हणून वाद्याचा गजर चालला. हे वानराने ऐकलं आणि सज्ज वानर सैन्य सज्ज झालेलं आहे. देखोनी राक्षसाचे दळराने खवळले गोळांगोळ्या योधा मिधळले तात्काळे रणकनोळ माधवीला. ज्यावेळेस हे 2 जण आलेले बघितले वानराच्या अतिशय उल्हास येत होता. जिंकून ते राक्षस आलेले बघितले की उल्हास येत होता. राक्षस त्या ठिकाणी राक्षस आलेले पाहिले
वानर सैन्याला आनंद झाला, उड्या मारू लागलेत, हातामध्ये वृक्ष पाषाण घेतलेलं आणि युद्धाला समोर निघाले. राम नामाचा गजर वानरे केला, बुबुकर सिंहाना दे निचाचर गोरांदरे गरजती. ज्यावेळेस वानर सैन्य रामनामाचा गजर केलेला, हातामध्ये असणारं वृक्ष पाषाण घेतलेलं आहे आणि हे राक्षस सैन्य युद्धाला जवळ आलेलं आहे. आणि जवळ आल्यानंतर काय झालं, तर का त्या तोमर त्रितुळ बाले राक्षस युधा मिसळले, वृक्ष पर्वत शाल ताले, वानर बळे भेटतात. राक्षस सैन्याच्या हातामध्ये गदा, भाल्या, वरच्या तलवारी अशा प्रकारचे हत्यार होते. वानर सैन्याच्या हातामध्ये वृक्ष होते, पाषाण होते. अशा प्रकारच्या दोघांचा असणारा समोर येऊन जेव्हा सैन्य भिडलेलं आहे आणि युद्धाला सुरुवात होणार. वानर आणि निशाचर युद्ध पेटले, दुर्धर नौकोनी आये राये रे गाय निट ताती. दोघांचं युद्ध सुरू झालं. ज्यावेळेस तुंब युद्ध सुरू झालं त्यावेळेस असणारा निष्ठुर गतीनं असणारे एकमेकाला मारू लागले, अशी अवस्था रणाच्या ठिकाणी होऊ लागलेली आहे. राक्षस आणि वानर गण ज्याची जैसी अंगवन युद्ध करते, भिन्न भिन्न रण परविन रण येऊ दे. रणाच्या ठिकाणी असणारा ज्याची जशी शक्ती असेल, ज्याचं जसं बळ असेल, एकमेकाचं वर्म जाणू लागले आणि वर्म जाणून एकमेकाला निष्ठुर गतीनं मारू लागले. युद्ध करिता निचाचर पाठी राखे रायर तैसाचे युद्ध कपी कुंजर येर येर रक्षिती. एकमेकाला सहकार्य होऊ लागलेली आहे. पुंडलिका रे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. मी नाही